नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं या बैलगाडा क्षेत्रातला 12 हिंद केसरी तसेच 2 वेळा महाराष्ट्र केसरी आणि 1 वेळा रुस्तम हिंद केसरीचा मानकरी असलेला बकासूर देव संबंध महाराष्ट्र या बैलगाडा क्षेत्रात सगळे बकासूरचे फॅन आहेत। परंतु हा बैल या बैलगाडा क्षेत्रात बकासूरच्या पळण्याच्या अगोदर सुद्धा यांचं नाव महाराष्ट्रात टॉपला होतं, अजूनपर्यंत आहेच। नक्कीच असे कोणते बैल आहेत ज्या बैलांसोबत बकासूर अजून पळालेला नाहीये, अजून का पळालेला नाहीये हे पण कारण तुम्हाला सांगूच। परंतु संबंध महाराष्ट्राची इच्छा आहे की बकासूर या 2 बैलांसोबत पळावा। आपण बोलतोय या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला सप्त हिंद केसरी असं म्हटलं जातं असा किरण आप्पा कालगावकर तसेच उत्तम शेट गवळी यांचा सप्त हिंद केसरी भारत बैल। आणि दुसरा एक बैल आहे सचिन चव्हाण वाय 81 ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हटलं जातं। आणि या बैलगाडा क्षेत्रात एक 1 BHK फ्लॅटचं मैदान झालं, त्या मैदानात 1 नंबरचा मानकरी ठरलेला रायफल 81 नक्कीच आपण बोलतोय सप्त हिंद केसरी भारत आणि 81 रायफल या 2 बैलांबद्दल बोलतोय, कारण संबंध महाराष्ट्राला माहित आहे बकासूर सोबत अजून ही बैल पळालेली नाहीयेत। नक्कीच कारण की मी तुम्हाला माहित आहे मागे पण व्हिडिओ बनवले होते की बकासूर पळायला पाहिजे आणि मामांनी पण सांगितले की नक्कीच पळणार आम्ही, कारण की आमची सुद्धा इच्छा आहे। कारण संबंध महाराष्ट्र सुद्धा वाट बघतोय की ही जोडी कधी पळते, या 2 बैलांसोबत बकासूर कधी मैदानामध्ये दिसेल। कारण की कसं होतंय एक मोठं नाव आहे बैलगाडा क्षेत्रात भारतचं स्पीड सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, त्याला उगीच एवढा मोठा बैल म्हणत नाहीयेत। बैलगाडा क्षेत्रात खूप मोठं नाव आहे। बकासूर आत्ता आलाय, आता 1 2 3 वर्ष झालं, परंतु बकासूरच्या अगोदरपासून पळतोय हा सप्त हिंद केसरी भारत। नक्कीच खूप मोठं नाव आहे त्या भारतचं। नक्कीच भारतचं स्पीड तुम्ही बघितले, महाराष्ट्रातले मैदान झाले बघा, वडकीला का कुठेतरी झालेलं बघा, भारत केसरीचं मैदान झालेलं, गट सुट्टा काढला, सेमी सगळ्या महाराष्ट्रानं बघितला होता। एवढं स्पीड होतं भारत आणि महिब्याला, परंतु भारतच्या पायाला लागलं होतं त्यावेळेस सेमी बैल पळाला नव्हता। भारतला लागलेलं का महिब्याला लागलं, दोन्हीतल्या एका बैलाला कोणतरी लागलेलं पायाला, त्याच्यामुळं बैल फायनल पळाला नव्हता। नाहीतर फायनल 1 नंबर तोच होता, भारतच होता। परंतु असू द्या, भारत हा बैल बकासूर सोबत खरंच महाराष्ट्राची इच्छा पळावा, कारण की महाराष्ट्राला ही जोडी बघायची। कारण की भारतचं पण आता तुम्ही बघितलं थोडंसं वय आता होत चाललंय, तरीही तो पळतोय। किरण आप्पा कालगावकर यांच्या नावासाठी पळतोय, उत्तम शेट गवळी यांच्या नावासाठी पळतोय त्याला म्हणायचा रुतबा त्या बैलाचा, एवढा मोठ्या स्पीडचा बैल आहे तो, खूप आपला तर आवडता बैल। तुम्हाला मी सांगितलेलं सुरुवातीपासूनच तो भारत बैल आवडतो। ज्यावेळेस पुसेगावचं मैदान झालं होतं, भारत आणि बाजी ही जोडी पळत होती आणि बकासूर आणि सोनारपाड्या सोन्या ही जोडी पळत, परंतु 1 नंबर हा भारतने केला होता। परंतु गाडीचा निकाल जो होता लॉबी टच झालेला होता, त्यामुळे निकाल होता तो कॅन्सल केला होता, नाहीतर तिथं भारतच 1 नंबर होता। नक्कीच भारत आणि बकासूर ही जोडी प्रेक्षकांसाठी पळावी एवढंच माझं म्हणणं आहे। दोन्ही मालकांना हात जोडून ही जोडी पळावा, भारत आणि बकासूर। आणि दुसरी एक जोडी या बैलगाडा क्षेत्रात एक मोठ्या उंच शिखरावर असा गेलेला बैल 81 रायफल, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज लवकरात लवकर दिसावा। कारण मामाने एका मुलाखतीत सांगितले नाही आम्ही पळणार आहे, लवकरात लवकर पळणार आहे। परंतु काय झाले, जरा पावसामुळे थोडीशी मैदानं कमी होत चालली आहेत, म्हणजे पावसाने थोडीशी घाटाव मैदानं जी आहेत ती जास्त होत आहेत। आता नक्कीच थोडासा पाऊस उघडला, दिवाळीच्या पिरियडला गणपती उठले की पाऊस कमी होतो जरा, नक्कीच मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आणि बकासूर सुद्धा महाराष्ट्राला ही जोडी पळताना दिसेल। आणि नक्कीच ह्या 2 बैलांसाठी महेश शेठ धुमाळ यांना आणि संतोष मामा वैभव मामा एक विनंती आहे, या 2 बैलांसाठी आमच्या फॅनसाठी पळू द्या। भारत आपला खूप आवडतं बैल आहे आणि रायफल सुद्धा आपला आवडतं बैल आहे, सगळीच बैल आपल्या आवडत आहेत। परंतु एक महाराष्ट्राची
एक इच्छा आहे ती पूर्ण करावी. जसा मथुरन बकासूर पळाला तशीच ही सुद्धा जोड्या पळाव्या त्या, एवढीच इच्छा आहे आमची. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थांबतो बरं का.